आज स्पेशल माव्याच्या करंज्या. माव्याच्या करंज्या गावाला तूप घेऊन आले नाही काय. ओके, ओरिजिनल ओरिजिनल हे रवा. रवा भाजते चांगला भाजून घ्यायचा, तुपामध्ये घेतला भाजून. खमंग वासरलाय. छान वाजत. आणि काय काय लागेल त्याच्यासोबत? तेव्हा साहित्य दाखवते. माव्याच्या करायच्यात ना, मावा घेतलाय, हे सगळे ड्रायफ्रुट्स घेतले, वेलची अजून थोडी पाहिजे घ्यायची वेलची. आता हे किसलेलं खोबरं आहे, जर थोडं जाड आहे ना, भाजून दिलं मिक्सरला, थोडं बारीक करायचं. साखर, हे जिन्नस बस तुपात. आता याला मिक्सरमध्ये थोडंसं हे करून घेशील ना. मी आता काय केलंस? आता हा मावा आहे ना, तर तुपामध्ये फ्राय करून घेतला. हां, चांगला असं वास जाईपर्यंत ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेतले. खोबरं आता भाजायचं फक्त, रवा भाजला मी, आणि थोडंसं असं भरड खोबरं करून घ्यायचं, थोडं जाडं असतं ना, आणि त्याचं मिश्रण करायचं. हे टोटल सगळं सारण तयार झालेलं आहे. हां, कच्चा वास जायला. आणि साखर सुद्धा जाडी घेतली ना, ती मिक्सरला बारीक करणार वेलची आणि ते सगळं झालं. हो, संपूर्ण मावा पण थोडासा मी पिठी साखर खोबऱ्यात मिक्स करून मिक्सरला घेतला, त्यामुळे तो हलका हलका झाला ना. ते संपूर्ण मिश्रण करतो. वेलची टाकली, सगळं वेलची, काजू, बदाम, पिस्ता जे काय आहे ते ड्रायफ्रुट्स टाकले. पिठी साखर. मी साखर अख्खी होती ना, त्याला पिठी साखर केली, त्याच्यामध्ये वेलची टाकून वाटली, आणि पुन्हा मावा सुद्धा त्यात मिक्स करून मिक्सरला केल्यामुळे तो एकत्र आला ना. चांगलं हे भाजून पूर्ण सारण तयार झालेलं आहे. झालेलं आहे. आता करंज्या कशा करायच्या ते तुम्हाला दाखवतो. माव्याची करंजी करायची पद्धत सेम करंजी जसे आपण करतो त्याच प्रकारे, फक्त ती करंजी थोडी क्रिस्पी असते ना, कुरकुरीत लागते. ही थोडी सॉफ्ट होते कारण मावा असतो आतमध्ये. ही बघा माव्याची करंजी सगळ्या फ्राय करून झालेले आहेत. तर हे कसं झालंय आपण विचारू. स्वराज खाल्लीस? खाऊन बघ कशी झाली. गणपती बाप्पाला लावलाय, आता दुसरा बाप्पा आमचा खाऊन बघतोय. चांगली, मस्त आहे, सॉफ्ट, मम्मी कुरकुरीत.